श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। या चॅनलवर आपण स्वामी समर्थांचे अनुभव, संदेश, कथा तसेच प्रेरणादायी विचार ऐकत असतो। आज आपण महान अर्थतज्ञ आणि विचारवंत आचार्य चाणक्य यांचे अत्यंत महत्त्वाचे विचार ऐकणार आहोत। चाणक्य म्हणतात, नातेवाईकांपासून काही गोष्टी लपवणं हे भ्याडपणाचं नाही तर शहाणपणाचं लक्षण आहे। जर या गोष्टी वेळेवर लपवल्या नाहीत तर माणसाला मानसिक त्रास, बदनामी आणि मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं। चाणक्य म्हणतात, नातेवाईकांपासून या 10 गोष्टी लपवल्या नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। सगळ्यात पहिलं म्हणजे कौटुंबिक भांडणे। घरातील वाद आणि भांडणे इतर नातेवाईकांना कधीच सांगत बसू नका। या गोष्टी गॉसिप बनून पसरतात आणि समस्या अधिक गंभीर बनते। प्रत्येक जण सहानुभूती व्यक्त करेल असे नाहीच, काही लोक याचा हत्यार म्हणूनही वापर करू शकतात। दुसरे म्हणजे खरे प्रेम। नातेवाईकांचे नाक खुपसणे नात्यात संशय आणि अंतर निर्माण करू शकते। म्हणून आपल्या खऱ्या प्रेमाला जगाच्या नजरेपासून वाचवा। अनावश्यक लोकांना काहीही सांगू नका, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल। तिसरं म्हणजे आपले उत्पन्न। आपले उत्पन्न नातेवाईकांना सांगितल्याने मत्सर, तुलना आणि दबाव वाढतो। जितके कमी लोक तुमचे उत्पन्न जाणतील तेवढे तुमचे जीवन अधिक शांत आणि सुरक्षित राहील। चौथं, जुना संघर्ष। भूतकाळातील संघर्ष, अपमान किंवा दुःख कोणालाही सांगत बसू नका, कारण लोक तुमची मेहनत लक्षात ठेवत नाही तर तुमच्या कमजोरी लक्षात ठेवतात। पाचवं, भविष्यातील योजना। आपल्या भविष्यातील योजनांचा बोभाटा करू नका, यामुळे शत्रू सावध होतो आणि अडथळे निर्माण होतात। अपूर्ण स्वप्नांवर नकारात्मकता लवकर आकर्षित होते। 6वं, दुसऱ्यांशी तुलना। दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवा, यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःची छबी खराब होते। 7वं, दान आणि उदारता। दान तेव्हाच शुद्ध असते जेव्हा ते गुप्तपणे केले जाते। सांगून केलेले दान कधीही फळत नाही, म्हणून आपली उदारता कोणालाही सांगू नका। 8, तुमच्या कमजोरी। आपल्या कमजोरी कोणालाही सांगत बसू नका, कारण शत्रूला कमजोरी कळली तर त्याला तुमच्यावर वार करण्यासाठी तलवारीची गरज लागत नाही। 9, वाईट सवयी आणि उणिवा। तुमच्या वाईट सवयी जर सर्वांना सांगितल्या तर तुम्ही थट्टेचा विषय ठरू शकता, यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते। अपूर्ण स्वप्न। तुमच्या अपूर्ण स्वप्नांची माहिती सगळ्यांना देत बसू नका। लोक थट्टा करून तुमची प्रेरणा संपवू शकतात, म्हणून अपूर्ण स्वप्न मनातच ठेवा आणि शांतपणे पूर्ण करा। मित्रांनो, चाणक्य नीती आपल्याला हे शिकवते की शहाणपण म्हणजे सर्व काही सांगणं नाही तर योग्य वेळी गप्प राहणं आहे। असेच प्रेरणादायी नवनवीन विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।